आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे आणि बाप्पाच्या आगमनासोबतच अनेक घरगुती चांगले देखावे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्याला आहे गिरगावमध्ये रेले कुटुंबियाकडनं देखील अशाच प्रकारचा एक देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। एकूण कोकणामध्ये जाण्यासाठी मोठ्या आतुरतेनं चाकरमानी हे वाट पाहत असतात आणि कोकणामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे ते एकूण आपल्या लाडक्या बाप्पासाठी अनेक नैवेद्य असेल, अनेक गोष्टी असेल त्या आवडीने करतात। अशा प्रकारे एक देखावा जो आहे तो साकारण्याचा प्रयत्न जो आहे तो मन रेले यांनी केलेला आहे। आपण त्यालाच विचारूया नेमकं काय तुझा उद्देश होता हा संपूर्ण देखावा साकारण्याचा। या सजावट संकल्पना माझी कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव दाखवण्याची होती। कसं आहे की मी नवीन पिढी आणि जुनी पिढीचं एक नातं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कोकणाच्या साध्या जीवनात तांत्रिक साधना नसल्यास साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजेच खऱ्या आनंदाची अनुभूती। एकूण तू हा जो पूर्ण वाडा सजवला आहे, नेमका हा सगळा वाडा बनवलाय तो कोणत्या यांनी बनवलाय हा वाडा? पूर्ण डेकोरेशन आणि आमचे गणपती बाप्पा इको फ्रेंडली आहे। तर मी सनबोर्ड, कॉर्रुगेटेड शीट, पेपर आहेत बघायला गेले तर, आणि मॉडेल्स केले ते पण आमचे शाडू मातीचे केलेले आहेत। तर पर्यावरणाला पण नुकसान नाही होऊन असं आम्ही प्रयत्न केलाय सजावट करण्याचा। किती दिवस लागलेत? बहुतेक 1 महिना लागला डेकोरेशन कम्प्लीट करायला। तू एकटाच बनवत होता की वडील पण सोबत? वडील आणि पूर्ण कुटुंबियांनी मेहनत घेतली आहे डेकोरेशन करण्यासाठी आमच्या। नक्कीच। तर पाहायचं एकूण साधारणपणे हा वाडा आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या प्रकारे कोकणामध्ये आपण वाडे पाहतो, मोठे वाडे पाहतो, त्या प्रकारचा हा वाडा जो आहे तो सजवण्याचा प्रयत्न, बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला आहे। आपण यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी देखील बघू शकतो की कशा प्रकारे किचन असेल किंवा डायनिंग रूम असेल हे देखील इथं उभारण्याचं काम जे आहे ते ह्या मन रेले यांनी केलं आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।